गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सायंकाळच्या वेळेस वादळी वारा आणि गारपिटीसह पाऊस पडला. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या रब्बी हंगामातील धान पिकाला सगळ्यात जास्त नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. गोंदिया जिल्ह्यातील 8ही तालुक्याला याचा फटका बसला असून जवळपास 3,000 शेतकरी यांचे 1473 हेक्टरवरील धान पिकाला नुकसान झाले. पुन्हा गेल्या 2-3 दिवसापासून काही तालुक्यात आलेल्या वादळी वारा आणि गारपिटीमुळे अजून या नुकसानामध्ये भर पडणार आहे. त्यामुळे एका बाजूला हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला पुन्हा या गारपिटी आणि वादळ वाऱ्याचा मार सहन करावा लागत आहे. सध्या या नुकसानीचे पंचनामे हे कृषी विभाग, ग्रामविकास विभाग आणि महसूल विभागाद्वारा संयुक्तरित्या करण्यात येत आहेत आणि यानंतरच अंतिम अहवाल शासनाला पाठवून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक निलेश कानवडे यांनी सांगितले आहे. मे महिन्यामध्ये 5 ते 6 दरम्यान गोरेगाव तालुक्यासह इतर तालुक्यामध्ये सुद्धा गारपीट झाली होती. या गारपिटीमुळे धान पिकाचं नुकसान झालेलं आढळून आले. तर त्यामध्ये साधारणतः 3,000 शेतकऱ्यांचं एकूण 1473 हेक्टरचं नुकसान आम्हाला प्राथमिक अहवालामध्ये निदर्शनास आले. यानंतर याच आठवड्यामध्ये इतर तालुक्यामध्ये जसं की सडक अर्जुनी, गोंदिया तालुक्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस आला, त्यामध्ये सुद्धा नुकसान आढळून आलेलं आहे. तर या आकड्यामध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे. क्षेत्रीय स्तरावर या संदर्भात 3 यंत्रणांमार्फत पंचनामे सुरू आहेत आणि एकत्रित पंचनाम्याची माहिती ही महिना अखेरला आपण शासनाला सादर करतो. त्यानंतर निधीची मागणी आपण शासनाला कळवत असतो. सध्याचं जे नुकसान आहे ते साधारणतः 1473 हेक्टरचा अहवाल आमच्याकडे आहे. यामध्ये अजूनही आपल्याला ज्यावेळेस अंतिम अहवाल येईल त्यावेळी याच्यामध्ये वाढ झालेली राहील. सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.